फ्लाइंग बर्ड्स अकॅडमी मध्ये मला बोलवलंय, मला उठतानाच सांगितलं थोडासा वेळ, परंतु थोड्याशा वेळाने राजकीय सामाजिक माणसाचं काही जमत नाही, त्याला थोडा एक्स्ट्राच वेळ एखादा मिनिटाचा लागतो. त्यामुळं माझे विचार आज या व्यासपीठावर मी आपल्या सोबत माझं मनोगत जे आहे ते मुद्दामून सांगू इच्छिते. कारण ही शाळा ही फक्त माझ्यासाठी शाळा नाही, तर या शाळेमधून मी माझ्या आयुष्याचे अनेक धडे घेतलेले आहेत. ज्यावेळेस मी राजकारणात नव्हते, मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत नव्हते, त्यावेळेस मी या शाळेमध्ये शिक्षिका होते. माझं नुकतंच BEd झालं होतं आणि मी या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉईन झाले. या शाळेचं ते पहिलंच वर्ष होतं. 52 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा आज 700-800 विद्यार्थ्यांचा टप्पा क्रॉस करते. त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये अभिमान वाटतो की या शाळेचा पाया रचताना, आपण या मातीमध्ये तो पाया रुजवताना याचं कणभर तरी आपण स्वतःचं योगदान दिलेलं आहे. हे योगदान देत असताना आदरणीय चांडक सर असतील, आदरणीय बजाज मॅडम असतील, आदरणीय माया मॅडम असतील, या सर्वांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. आणि हे करत असताना हे आज हा एक म्हणजे एका बिल्डिंग मधून दुसरी बिल्डिंग, दुसरी बिल्डिंग मधून तिसरी बिल्डिंग, तिसऱ्या बिल्डिंग मधून परभणी रोडला असं हे पाहत असताना खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालेला आहे. याबद्दल शाळेच्या मॅनेजमेंटचे, शाळेच्या स्टाफचे खऱ्या अर्थानं कौतुक केले पाहिजे. आज आपण जर पाहायला गेलं तर अनेक मॅडम आहेत, तिथं जावळे मॅडम आहेत, नरवडे मॅडम आहेत, आमच्या बनसोडे मॅडम आहेत, म्हणजे या सुरुवातीपासून आहेत. या विद्यार्थ्याची आई म्हणून काम करताना मी पाहिलेलं आहे. शिक्षिका म्हणून तर प्रत्येक जण आपला हक्क हा बजावतच असतो शिकवण्याचा. पण एक मातृत्व, मदर पॅरेंट्सचं जे काम असतं ते काम त्यांनी उत्तम प्रकारे शाळेमध्ये केलेलं आहे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्तिया मॅडम, त्याचप्रमाणे मार्गदर्शक डोरिया सर, आणि सगळ्यात जास्त कौतुक मला आज इथं करायचंय म्हणजे नवीन सून म्हणून चांडक सरांच्या घरात आल्या होत्या ऐश्वर्या मॅडम. नवीन सून म्हणून ऐश्वर्या मॅडम चांडक सरांच्या घरात आल्या होत्या. त्यांना नवीन आम्ही म्हणजे त्यांचा गृहप्रवेश पाहिलाय, त्यांना घेऊन आलोय आणि त्याच्यानंतर त्यांचा फ्लाइंग बर्ड्स अकॅडमी मधला प्रवास देखील पाहिलाय. ज्या सुरुवातीला म्हणत होत्या मी बोलू शकाल का हो मॅडम, मला होईल का हो मॅडम, नाही बाबा आपल्याला नाही होणार असं म्हणून ज्या मागे सरकायच्या, त्या आज स्वतः व्यासपीठावर येऊन बोलताना पाहतात. हा खऱ्या अर्थानं मातृत्वाचा, नेतृत्वाचा आणि महिला दिनाचा आज सन्मान आहे असं मी म्हणायला हरकत नाही. कारण सुरुवात ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, व्यासपीठावर काम करत असताना बाहेरच्या महिलांसाठी आपण खूप काही करून जातो, परंतु घरातच आपण काही करत नाही. जोपर्यंत घरातली महिला सक्षम होत नाही तोपर्यंत समाज हा सक्षम होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या घरातली आई, तुमच्या घरातली मुलगी, तुमच्या घरातली सासू, तुमच्या घरातली जाऊ, या प्रत्येकीचा कणा आपण बनायला पाहिजे. जोपर्यंत आपण हा कणा बनणार नाही तोपर्यंत महिला दिन साजरा करून फार काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं. कारण ज्या महिला सक्षम आहेत त्या तर सक्षमच आहेत, परंतु त्या सक्षम आहेत तर त्यांनी इतरांना हात दिला पाहिजे आणि हात देऊन एकमेकींच्या सोबत आपण समाजाचा एक चांगली इमारत ही घडवली पाहिजे. ज्या प्रकारे आज संगीता मॅडमने सांगितलं, ज्या वेळेस दुःख हे स्वतःच्या माथ्यावर येतं त्यावेळेस ते दुःख पचवून त्याच्या पुढची पायरी ही ओलांडणं खूप अवघड असतं. परंतु हे करत असताना त्यांचं घर, त्यांचं कुटुंब आणि त्याचबरोबर समाजातील काही व्यक्तींनी साथ दिली तर हा प्रवास आणखीन सुखकर होतो. आज सत्कार मूर्ती म्हणून रिजवान मॅडम, सौ मिटकरी मॅडम, सौ अकोलकर मॅडम, परत जाधव मॅडम, या सगळ्यांना आपण सत्कार मूर्ती केले. पण तुम्ही इथं ज्या बसलेत ना त्या आमच्यापेक्षा जास्त मल्टीटास्किंग आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या सत्काराच्या तेवढ्याच हकदार आहेत. एकदा जोरदार स्वतःसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या मातोश्री रमाबाई आंबेडकरांनी स्वतःच्या हातातले बांगड्या विकून इतरांच्या मुलांना शिकवलं, त्यांनी त्याग शिकवला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या लहान असताना त्यांनी त्यांच्या वडिलांना दुसऱ्याकडे नोकरी करण्यासाठी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं आणि तेच स्वप्न
त्यांनी त्यांच्या पतीच्या समोर सांगितलं आणि दोघांनी मिळून स्वराज्याचं हे स्वप्न शिवबाच्या रूपानं पूर्ण करलं. ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे मैत्रिणींनो. फक्त आपण या शक्तीचा उपयोग व्यवस्थितपणे केला पाहिजे आणि एकमेकांना साथ ही दिली पाहिजे. आत्ताच उदाहरण आहे मगाशीच. मी कधी खूप काय आवरून येत नाही, राजकारणात असल्यामुळे खूप काही मेकअप वगैरे आम्हाला चालत नाही. परंतु आज महिला दिन आहे, म्हणलं चला चांगली साडी नेसावी, आज जरा क्राऊन वगैरे घालणार आहेत, आपल्याला चांगलं मेकअप करावं. ऐश्वर्या मॅडमनी मला सांगितलं, म्हणलं केस फार छान स्ट्रेट करून आलात. मला पण सांगायचं ना, मी पण केले असते. परंतु महिलांच्या दिसण्यापेक्षा महिलांच्या असण्याला जास्त महत्व द्या, हे मी आज तुम्हाला सगळ्याला सांगते. कारण आज जाताना तुम्ही इथून व्यासपीठावर बघून जाताल, कांजीवरम साडी खूप छान दिसायली, ड्रेस खूप छान दिसायलाय, गळ्यातलं तर एकच नंबर आहे. असं ज्यावेळेस आपण विचार करतो ना, त्यावेळेस आपण असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्व देतो. आणि दिसण्याला महत्व द्या मी म्हणत नाही, कारण सौंदर्य हा स्त्रीचा दागिना आहे, तिनं तो परिधान केलाच पाहिजे. परंतु हा दागिना परिधान करत असताना तुमच्यामध्ये विश्वास, तुमच्यामधला ध्यान आणि तुमच्यामधला त्याग हा तुमची आत्मशक्ती झाला पाहिजे. जोपर्यंत आत्मशक्तीचा दागिना तुम्ही स्वतःच्या अंगावर घालणार नाही, तोपर्यंत हे व्यासपीठावर तुमचं येणं अशक्य आहे. ज्या दिवशी आत्मविश्वासाचा दागिना परिधान कराल, त्यावेळेस हे व्यासपीठ तुमच्यासाठी खुलं आहे आणि ते नक्की तुम्ही भविष्यामध्ये कराल असा मला विश्वास वाटतो. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आज बोलण्याची वेळ नाही, कारण होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे. तुम्हाला कार्यक्रमामध्ये भरपूर बक्षिसं जिंकायची आहेत. परंतु एखाद दिवशी निवांत वेळ मिळाला तर आपली अशीच जुगलबंदी चालू राहील आणि पुढच्या एका कार्यक्रमामध्ये एखाद्या मार्गदर्शक बोलवल्याच्या नंतर नक्कीच आपल्यातले जे संवाद आहेत ते संवाद आपण पार पाडू. आणि आपण मला इथे बोलवलं, मला जो मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि परत एकदा फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या अनुभवातून जे शब्द आम्हाला बोललात ते खरंच मला स्पर्श करून गेले. आपलं सामाजिक नेतृत्व आणि स्त्री शक्तीची प्रेरणादायी दिशा आपण आमच्या समोर मांडली. यानंतर मी माननीय